आज महाशिवरात्री झाल्याच्या नंतर आज CNG पंपाला बघतोय. CNG पंपाला 7-7:30 वाजता आलो. आज CNG पंप अख्खा मोकळा आहे. पहिल्यांदा झालं. त्याला म्हणलं आज धंद्याला थोडा जोश येतोय, कारण काय वेळ इथं व्हायला जात नाही. मी इथं वेळ व्हायला गेल्याच्या नंतर थोडासा मूड हाफ होतो, पण त्याच्यानंतर दिक्कत येते आपल्याला. आता अख्खा CNG पंप मोकळा आहे, फक्त 2 गाड्या पुढे आहेत आपल्या. तर बघू आज कसा जातोय दिवस. मला बसली बाणेर मोखरवाडी का मोहननगर आहे तर बाणेर बसली आहे. चला बघू बाणेर मीटरने किती होतात आणि किती फेअर होणार आहे. 9082 नाही तेच. चला पहिलं भाडं मीटरचं 17 किलोमीटरला 292 रुपये. बघा थोडंसं लवकर यायचे काय फायदे आहेत ते तुम्हीच बघा कसं वाचतंय ते. सकाळी लवकर यायचे फायदे फक्त हे. चला आपला पहिला ड्रॉप झालेला आहे आणि बाणेरचा ड्रॉप झाल्या बाणेरला एवढा धुमाकूळ वाजतंय. पटकन आपण दुसरी बुकिंग उचलू आणि नंतर बोलू. व्हिडिओ स्टॉप पण करता येणार एवढं वाजायला लागलं. एवढं बाणेरला आल्यावर आत्ता बसली आपल्याला दीनानाथ मंगेशकर. थोडासा आकडा 200-250चा आकडा होता म्हणून चाललोय. चला बघू मीटरने किती होतात आणि ओला किती देते आपल्याला. ओलालाच बसले. आजच्या 2 बुकिंग ओलालाच बसल्यात. आणि सकाळी येण्याचा फायदा, पहिली बुकिंग सनसेटतून उचलली, हायवेची होती, कमी वेळामध्ये ड्रॉप झाला. दुसरी बुकिंग आता ही सिटीतली जरी निघली, जरी मीटरने जात असाल तुम्ही तर तुम्हाला परवडेल. मीटरने करत नसाल तर तुम्ही तुमची जबाबदारीवर करा. माझा काय संबंध येत नाही. मी हार भाडं मीटरवर घेऊन जातो. त्याच्यावर मला ट्रॅफिक लागलं तरी मला फरक नाही पडत. ट्रॅफिक लागलं तर ट्रॅफिकचे मला पैसे मिळतात. त्याच्यावर मला लोड घ्यायची गरज नाही. आता दीनानाथ मंगेशकर सिटीतनं जातोय का हायवेने जातोय का कोथरूडमधनं जातोय आपण बघू आणि किती पैसे होतात हे बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जायला लागतं माहिती ना. हां मॅम. ओला आणि कुठे घेतात मीटरने? ओला उबर रॅपिड होती ना तिकडलाही मीटर आहे. मग दाखवतच कशाला तुम्ही त्याच्यावर? हे फक्त सजेस्टेड आहे. ते RTO कडनं काढलेलं आहे. सजेस्टेड अमाऊंट आहे. अच्छा मीटर डाऊन करा. चला मीटरने बघू किती झाले. मीटरला झाले 285 16 किलोमीटरला. आत्ता आपल्याला बसली हिंजवडी ब्ल्यू ब्रिज म्हणून आलेलं. पण ओलाला बसली. पैसे लय कमी दाखवलेत, लय कमी पैसे म्हणलं ना. पैसे की फक्त 335 रुपये दाखवलेले आहेत. काय नाही म्हटलं तर 400 रुपयाच्या घरात बिल जातं. 335 दाखवलं तर कस्टमर काय म्हणतो आपण बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जायला लागतं माहिती ना. कंपल्सरी मीटरने जायला लागतं ऑनलाईनला. ऑनलाईनला ओनली मीटर आहे. हे सजेस्टेड आहे. काय आयडिया नाही. 17 रुपये पर किलोमीटरने असतं एवढं माहिती. 17 रुपये पर किलोमीटरने मीटर असतं एवढं माहिती. OTP गाडी स्टार्ट झाली की मीटर 15ला जातो माहिती ना. नाही 25ला जातो 1.5 किलोमीटरसाठी. हे कुठून नियम काढलाय? हे RTO आणि हायकोर्टमधून आलेलं नाही आहे. तुमच्याकडे लगेच GR आला का? GR म्हणतो चालू 1.5 महिना कंटिन्यू चालू आहे. कुठे GR? GR आत्ता दाखवू का तुम्हाला. अरे GR म्हणतो आम्ही OTP काय पुण्यात ऐका की इथे जाऊ द्या. मला ते हे सांगा काय म्हणते त्याला. ते पोराला फोन करून सांगा ते पॉवरला म्हणा तिथे टाक पाहिजे म्हणून मी येतात.
आत्ता आपण आलेलो वडगाव बुद्रुकमधनं म्हाळुंगे साईडला आलेलो, म्हाळुंगेच्या मधल्या साईडला, बालेवाडी हाय स्ट्रीटच्या बालेवाडीच्या म्हाळुंगेच्या मधल्या साईडला आलेलो आपण. हे सगळे हे चालू आहे बघा बांधकाम, तिथं आलेलो आत्ता. तिथं मेन प्रॉब्लेम काय झाला, कस्टमर मीटरला म्हणलं तिथं बसताना त्यांना घाई गडबड होती म्हणून ते म्हणले बसले, म्हणले पर किलोमीटर 17 रुपयाने देणार, त्याच्या इतर आम्ही काही नाही देणार. मग गाडी हायवेला रनिंगला चालू झाली, रनिंगला हायवेला गाडीची स्पीड जास्त असते, त्याच्यावर मीटर थोडंफार फास्ट पळतं. ते मलाही माहिती नाही, मीटर तिथं असतं, आपण इथं बसलेलो असतो, आपल्याला काय माहिती नसतं मीटर कितीने पळतं आणि काय पळतं, आपण उतरल्याशिवाय त्याला काय बघत नाही. मग ते म्हणतात की तुम्ही फ्रॉड करताय, की आम्ही रेग्युलर जातोय, की आम्हाला कुठल्याच रिक्षावाल्याने मीटरने बोललं नाही. आता जे भंगारबोड्याचे जे रिक्षावाले आहेत ना, भंगारबोड्याचे, त्या भंगारबोड्याच्यांना एवढंच माझं म्हणणं आहे की चुत्यानं तुमच्यामुळे आमचं नाव खराब होत आहे. मीटरनी घेऊन गेलं तरीही तुम्ही आमचं नाव खराब करताय, की मीटर चुत्या मीटर आहे, मीटर आम्ही फ्रॉड करतोय. मीटर म्हणजे मीटरने घेऊन जातो म्हणजे आम्ही स्वतः फ्रॉड करतोय, की मीटरने घेऊन जातोय म्हणून. ओला उबेरने घेऊन जाताय तुम्ही व्यवस्थित करताय, पण आमची चुकी होती आहे की आम्ही मीटरनी करतोय म्हणून. तुमच्यासारख्या भंगारबोड्याला काय बोलावं काय कळलं ना. पण भाई एवढं लक्षात ठेवा, आत्ता जर मीटरचा नाद सुटला हात, त्याच्या पुढे मी एकदाही मीटरने भाडं घेऊन गेलो तर मला बोलावं आणि नंतर बोलावं. काय नाही म्हटलं, एका दिवसामध्ये 10 भाडे कॅन्सल मारायची कॅपॅसिटी ठेवतो मी. 10 भाड्यांच्या वर पण कंटिन्यू जर भाडे कॅन्सल व्हायला लागली, मग भाई तुमच्यासाठी हात नमस्कार. तुम्ही तुमचा धंदा आणि तुम्ही तुमचं हे बघा कसं होणार आहे, काय होणार आहे ते. मधनं मीटरने आलो होतो, मग मीटरने किती झाले 153 9 किलोमीटरला. MS 14 आहे काय. OTP टाकली, निघाली. डिलिव्हरीला घेऊन गेलो होतो, डिलिव्हरीचे काहीतरी 4-5 रुपये कमी झाले मीटरने, आणि तिथनं मीटरने भाडं भेटलं बानेरचे 9 किलोमीटरला आपल्याला भेटले काहीतरी 152 रुपये. आता बघू पुढचे बुकिंग वाचतात येईल का, बुकिंग ऑनला बसतच नाहीत, वाजून उपयोगच होत नाही. चला बघू पुढची कुठली बुकिंग उचलतोय आपण. स्कॅनर असेल तर महाराज. जायला लागतं माहिती आहे, 8315. मीटरने जायला लागतं. 8315 24. आत्ता आपण आलेलो वाकडवरनं बाणेर पॅन क्लब रोडला आलो होतो. आणि पॅन क्लब रोडचं उबेरने दिले 109 रुपये, मीटरने भेटले 124 रुपये. 9 म्हणलं तरी 10 आणि 24 25 15 रुपये एक्स्ट्रा भेटले. आता बघू आता बाणेर रोडनं कुठली राईड पडते आपल्याला. हो 81 आहे. आपण आलो होतो बाणेरवरनं पाषाणला. 3 किलोमीटरला आपल्याला भेटले 51 रुपये. आता बघू आता पुढची 2 बुकिंग ऑर्डर केल्यात, एक बावधाने गेली आणि एक कर्वेनगर गेली आहे. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली बसते आपल्याला. बसलेली आहे 1.5 किलोमीटरची राईड आहे, 1.5 किलोमीटरची. 1.5 किलोमीटरला दाखवलं तर ऑनलाईन 81 रुपये. चला बघू आता पिकअप करू, कॅन्सल होते का पिकअप होते हे बघू, मेन महत्त्वाचं.
84 दाखवते. भाई पाषाणच्या ह्या स्पॉटवरनं आपल्याला हमखास सेंगर रोड, कर्वेनगर, कोथरूड ह्या बघून मिळत. आत्ता मी भेटली आहे, कोथरूड भेटली आहे. चला बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती आहे ना? मीटरने जायला लागतं माहिती आहे ना? 26 काय होतं का? 2674 जीपे कर. हो पाठीमागेच झालं. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना म्हणलं? मीटर OTP? 7 रुपये. जायला लागतं माहिती आहे ना? मीटर नाही का? कंपल्सरी. 146 आहे भाऊ. हे फक्त सजेस्टेड आहे. मीटरने नाही राहू, मग आज कसं करायचं? दरवाजा लागला OTP? आपण वारजेला आलो होतो कोथरूडमधनं वारजेला आलो. वारजेचे झाले 107 रुपये आणि तिथनंच ॲडव्हान्समध्ये लगेच आपल्याला भेटले क्रिकेटवाडीचे बिल झालं 154 रुपये आणि ऑनलाईन दाखवले होते 146 रुपये. 54 म्हणलं तरी एक 9-1 रुपये वाढले. आता बघू क्रिकेटवाडीतनं काय पडते.